नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलाच रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला कुरकुरीत असे साबुदाणा वडे आणि साबुदाणा भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। कच्च्या बटाट्यापासून आपण हे बनवलेले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हा भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। दोन मीडियम साईजचे बटाटे इथे मी किसणीच्या सहाय्याने बारीक असे किसून घेतलेले आहेत। आता साबुदाण्यामध्ये जाडसर असे वाटलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे। आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे। हिरव्या मिरचीच्या ठेच्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। किसलेला बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा। चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि परत हे आपल्याला सर्व एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तेल गरम झालेले आहे। आता याच्यामध्ये भजी सोडून घेऊ। याच्यामध्येच मी मिरची पण थोडीशी तळायला टाकणार आहे। भजी व्यवस्थित तळून झालेले आहेत, ते एका डिशमध्ये काढून घेऊ। आता इथे मी असे साबुदाणा वडे बनवून ठेवलेले आहेत। त्याच तेलामध्ये आपल्याला हे साबुदाणा वडे टाकून घ्यायचे आहेत। एका साईडने व्यवस्थित तळले गेले की ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। हे साबुदाणा वडे आणि भजी तुम्हाला कशी वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान असे बनवून तयार होतात। तर तयार आहेत आपले कच्च्या बटाट्यापासून बनवलेले भजी आणि साबुदाणा वडे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।